गीतेचा महिमा काय प्रतिपादन करतात, ही गीता कोण आहे, कुठली आहे, हिचा आणि आपला अर्थार्थी संबंध काय आहे, हा प्रमुख विषय नाथबाबा या अभंगामधून प्रतिपादन करतात. विठ्ठल नाथबाबांचं जीवन जर पाहिलं तर त्यांना शांती ब्रह्म म्हणतात. पण नाथबाबाच्या दोन्ही बाजूने जीवन पाहायचंय आपल्याला आणि अभंगाकडे जायचं. नाथबाबांचं जीवन जर पाहिलं तर सर्वात श्रीमंत असणारे साधू जर कोण असतील, संत जर कोण असतील, तर ते होते माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. किती श्रीमंत होते नाथबाबा. सकळ संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा रे. नाथ बाबा माझे एवढे श्रीमंत आहेत की त्यांच्या श्रीमंतीचं जर वर्णन करायचं म्हणलं तर त्यांची श्रीमंती व्यवहारिक श्रीमंती वेगळी आणि परमार्थिक श्रीमंती वेगळी. व्यवहारिक श्रीमंती जर पाहिलं तर नाथ बाबांच्या वाड्यावरती ज्यावेळेस भागवत, रामायण, कथा कीर्तन व्हायची त्यावेळेस समाज गोळा व्हायचा बरं का. आणि समाज गोळा झाल्याच्या नंतर त्या श्रोत्यांना नाथ बाबा 1 किलोची ढेप आणि 2 किलो डाळ द्यायची. आता तुम्ही माझ्याकडून जर अपेक्षा केली तर ते काही शक्य नाही. मी काय नाथ बाबा नाही. विठ्ठल विठ्ठल असे नाथ बाबांचं जर अजून पुढे जाऊन पाहिलं तर नाथ बाबांच्या इथं जे लोक जेवायला येत होते, मग तो भिकारी जरी असला तरी त्या भिकाऱ्याला सोन्याचं ताट जेवायला होत. एवढे श्रीमंत होते नाथ बाबा. अहो, कुत्र्याला जर तुकडा टाकायचा ठरवला आपण तर 10 बाऱ्या विचार करत होता आपण टाकावं का नाही. नाथ बाबांचं काय असेल. एवढे नाथ बाबा आहेत, एवढे श्रीमंत आहेत, पण कुठलाच नाथ बाबांच्या ठिकाणी गर्व नाही, अभिमान नाही. नाथ बाबांच्या घरी जर चोर जर आले, चोर एक वेळेस नाथ बाबांच्या घरी चोर आले ते चोरी करण्यासाठी. किती चोर आले होते? 24 चोर आले होते, 24. आणि नाथ बाबांच्या वाड्यात शिरले. नाथ बाबांचे सोन्याचे गठुडे सर्व बांधले त्यांनी. आणि ते गठुडे बांधल्याच्या नंतर पहिल्याला उचलून द्यायचा दुसरा, दुसऱ्याला द्यायचा तिसरा, तिसऱ्याला द्यायचा चौथा, चौथ्याला द्यायचा पाचवा. असे किती झाले? 23 झाले महाराज. 23 जणाला वाट लावलं. आता शेवटच्याला कोणी उचलून द्यायचं. मग असा प्रश्न पडलाय, त्याला आवाज दिला मोठ्यानं. कसा आवाज दिला त्यांनी? मला उचलू लागा रे, असा दिला असेल. चोर आहे तो, चोर. त्याने आवाज दिला महाराज, पण त्याचा आवाज नाथ बाबाला वाड्यात ऐकू गेला बरं का अर्जुन. नाथ बाबाला ज्यावेळेस वाड्यात आवाज आला त्यावेळेस नाथ बाबा दरवाजा उघडून मधल्या वडीतून पुढच्या वडीत आले आणि त्याला पाहिलं. त्यांनी काय केलं असं नाथ बाबांनी? नाथ बाबांनी त्याला ते सोन्याचं गठुड उचलू लागले आणि त्याला वाटू लागले. हे नाथ बाबांचं मोठेपण आहे, हे नाथ बाबांची श्रीमंती. याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला नाथ बाबांची आध्यात्मिक श्रीमंती. नाथ बाबांची आध्यात्मिक श्रीमंती काय आहे? द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. देवनाथ बाबांच्या घरी येत होता पाणी भरण्यासाठी. कोण येत होता? बबन महाराज नाही, देव. एवढा अधिकार होता नाथ बाबांचा.
वारकरी संप्रदायाला सर्वात मोठी जर खांब दिला असेल तर माझ्या नाथ बाबांनी दिला, तेव्हा हा वारकरी संप्रदाय एवढा झाला. जनार्दन एकनाथ एकनाथ जनार्दन जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. नाथ बाबांचं या वारकरी संप्रदायासाठी एवढं मोठं योगदान बर का भाऊ. नाथ बाबांचं एवढं मोठं योगदान आहे वारकरी संप्रदायाला. वारकरी संप्रदायाचा पाया जर पाहिला तर वारकरी संप्रदायाचा पाया हा ज्ञानोबारायांनी उभा केलेला. कोणी रचलाय? वारकरी टाळ्यावर बसवलं. आज हिरेच आहेत आपल्यासोबत, हिरे. आणि हिरे माझ्यासोबत आहेत म्हणल्यावर मला काय कमी आहे? असं खूप सुंदर साथ आहे आज. तेव्हा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिली देवालया. आता याच्या पुढे जाऊन सांगा या वारकरी संप्रदायाची ही भगवी पताका हे कोणी याचा विस्तार केलाय? याचा विस्तार वारकरी संप्रदायाचा जर कीर्तन परंपरेच्या माध्यमातून कोणी जर केला असेल तर तो नामदेवरायांनी केला.
नामदेव महाराजांचा अधिकार एवढा आहे की नामदेव महाराजांच्या हाताने देव जेवण करतो. जेवण नामदेव महाराजांच्या हाताने महिमा महाराजांसाठी सर्वजण चालू. कसं दिसायला कसं शांत व्यक्तिमत्व वाटतं, पण काय गोड म्हणतात. नव्हे हा सामान्य महिमा संताचा, नव्हे हा सामान्य महिमा संताचा. सामान्य महिमा नाही महाराज संतांचा. एवढा अधिकार आहे नामदेव महाराजांचा. नामदेव महाराज जर कीर्तन करायला लागले वाळवंटात, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. वा वा वा. बाजीराव बाबांच्या सामान्य व्यक्ती नाही बरं काही. तेव्हा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव महाराज कीर्तन करत असताना देव नाचत होते. माझ्या समोर ही मंडळी गोंदवानी तर उभी, हे माझ्यासाठी देवच आहे. ते देव माझ्या समोर, मी कीर्तन करतो, मी काही नामदेव महाराज नाही, पण ते मात्र माझ्या पांडुरंगा समान आहेत म्हणा. विठ्ठल विठ्ठल असा नामदेव महाराजांचा अधिकार आहे, संतांचा अधिकार आहे. असे अनेक संत आहेत. जनाबाई आहेत, मीराबाई आहेत. सर्वांचा अधिकार. आपण जर अधिकारच पाहत गेलो अभंगात कधी प्रवेश करणार. म्हणून
तेव्हा आजच्या या गीता जयंतीच्या निमित्तानं आपण जो अभंग निवडलेला आहे, हा अभंग आज गीता जयंती असल्यामुळं गीतेवरतीच काहीतरी बोललं पाहिजे थोडंफार, जे बुद्धीला सुचल असं, म्हणून आपण आजचा हा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा गीतेचा महिमा नाथ बाबा या अभंगामधून प्रतिपादन करतात. पण गीतेचा आणि आपला काय संबंध? पण गीतेचा आणि आपला काय संबंध आहे? गीता ही कोण आहे हे ज्ञानोबा यांनी स्वरूप दृष्टीनं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केले. आता भारत कमल पराग गीताख्य प्रसंग जो संवादला श्रीरंग अर्जुनेसी. हा जो संवाद आहे बर का, काय भारत आता भारत कमल पराग हा गीताख्य प्रसंग जो संवादला श्रीरंग अर्जुनेसी. हा संवाद आहे महाराज, संवाद. गीता म्हणजे काय कुठल्या मुलीचं नाव नाही, गीता म्हणजे कुठल्या पदार्थाचं नाव नाही, गीता म्हणजे कुठल्या वेलीचं नाव नाही, गीता म्हणजे कुठल्या गावाचं नाव नाही. गीता म्हणजे भगवंतानं स्वतः जो अर्जुनासोबत केलेला संवाद आहे, ती आहे गीता. विठ्ठल विठ्ठल. पण आपण गीता या अभंगामध्ये गीता 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 3 वेळा शब्द आलेला आहे. पण गीता जो शब्द वापरलाय इथं मात्र भगवद्गीता नाही. इथं त्यांनी जो शब्द वापरलाय इथं भगवद्गीता वापरलेला नाही. पण भगवद्गीता हे नाव कधी पडलं तर हे व्यास महर्षींनी ठेवलेलं नाव आहे. कारण की जी गीता आहे या गीतेचा प्रत्येक शब्द हा भगवंताच्या मुखातून निघालेला असल्यामुळं व्यास महर्षींनी या गीतेला भगवद्गीता हे नाव ठेवलेलं आहे. विठ्ठल तुम्ही म्हणाल मग भगवद्गीताच नाव नाथबाबांनी बी का नसेल वापरलं? तर व्याकरण दृष्टीने जर पाहिलं तर ज्यावेळेस एकदेश असतो तो पूर्ण नावाचं प्रतिनिधित्व करत असतो. एकदेश म्हणजे कोणता? तर आपण आजचा अभंग घेतला कोणाचा आहे म्हणतो? आपण नाथ बाबांचा आहे म्हणतो. पण हे नाथ जी नाव आहे हे पूर्ण नावाचं प्रतिनिधित्व करणार आहे. मग पूर्ण नाव काय? एकनाथ हे नाव पूर्ण आहे. म्हणून एकदेश जो असतो तो पूर्ण नावाचं प्रतिनिधित्व करत असतो आणि म्हणून नाथ बाबांनी गीता हा शब्द वापरला. पण जर याचं पूर्णत्वानं जर या पूर्ण नावाचं प्रतिनिधित्व जर कोणता शब्द करतोय तर हा करतोय गीता. पण हा शब्द काय आहे? भगवत गीता. विठ्ठल विठ्ठल. गीतेचा प्रसंग आहे, गीतेचा महिमा आहे, या ओवीमधून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर मांडला.